हाय गाईज, कसे आहात सगळे? तर आज सकाळ मॉर्निंगपासून रुटीन चालू केलं होतं. तर जसं आपलं साधंच असते, नाश्ता, चहा, कॉफी जे घ्यायचं असेल ते सगळ्यांसाठी. आणि आज मी केली होती मसाल्याची भाजी, कारण खूप दिवस झाले होते मसाल्याची भाजी आणि ते वांग्याची केलीच नव्हते. तर सिंपल प्रकारचं मी एक मसाल्याचं पाकीट आणलं होतं मार्केटमधून, बाहेर गेली होती तेव्हा. तर ते कांदा कॉमन भाजून घेतला होता आणि मग पूर्ण पॅकेटच त्याच्यात टाकून घेतलं मी. आणि त्याला जास्त काळं नाही भाजलं, कारण जिथून मी घेतलं त्याने अगोदरच सांगितलं या मसाला जास्त काळं किंवा असं भाजायचं नाही आणि याच्यात काहीच ॲड नाही करायचं. खडे मसाले घरचे तसं आहे तसंच यूज करायचं, फक्त तुम्ही वरतून काही टाकू शकता. तसंच मग मी 2 भाज्या केल्या होत्या एक मसाल्यात. आता गणपती झाले, गौरी म्हणजे लक्ष्मी पण बसवल्या होत्या, त्याने काही व्हिडिओ टाकायला वेळच नव्हता भेटत. तर मी आज केल्या होत्या 2 भाज्या. तर 2 भाज्यातून एक होती मसाल्याची वांगे. माझ्या भाषेत तुम्हाला मसाल्याचे वांगेच म्हणते मी. आता तुम्ही याला साधे वांगी म्हणू शकता, कारण छोटे मीडियम साईजचे वांगे होते. मी एकच वांग्याची भाजी केली होती मग 1-2. आणि साईडला मतलब ऑब्व्हियसली आता गणपती उठले तर घरात नॉनव्हेजही खातात काहीजण, त्यांच्यासाठी ते बनवणं पण चालू होतं. पण सगळ्यात आधी मी व्हेज बनवलं होतं. तर मी आज व्हेजमध्ये मी घेतली होती बाटी. तुम्ही बिट्टी आम्ही तर तशी बिट्टी म्हणतो, पण काही जण त्याला बाटी पण म्हणतात. आणि वांग्याची भाजीसोबत बिट्टीची टेस्ट खूपच चांगली असते, तशीच तुम्ही बघू शकता. मसाला पण मी खूप कमी प्रमाणात घेतला होता, कारण फिक्कीच हवी भाजी. मी मीठ आधीच टाकून घेतलं होतं. मी रस्स्यामध्ये किंवा कशात टाकलं नव्हतं. थोड्या वेळ मी मसाल्यात त्याला भाजलं आणि जास्त काही नाही, आपले बेसिक मसाले होते आणि 1 ग्लास पाणी होता. ते जशी तुम्हाला त्याच्यात पाणी हवं तसं तुम्ही टाकू शकता. मग आता बिट्ट्या केल्या होत्या, थोडं रस्सं हवंच त्याच्यात. आणि मी इथे केली होती दहीची चटणी, कारण ही दहीची चटणी 2 दिवस आरामशीर राहते आणि खराब पण होत नाही. आणि याच्यात चण्याची डाळ जाते विशेष, कारण रात्री सगळ्यात आधी सकाळीच प्लॅन केला होता की रात्री धपाटे बनणार, तर मी थोडी जास्तच केली होती. तर लसूण, 1 हिरवी मिरची, जिरा आणि चण्याची मुरलेली डाळ त्याच्यात घेतलं. जेवढं तुम्हाला दही हवं तेवढं पातळ करायची, घट्ट, तसं आपल्या मनावर आहे. मी थोडंसं दही फेटून घेतलं आणि मी दही ना आता चिनी मातीच्या भांड्यात ठेवणं चालू आहे. कपामध्ये किंवा आपण ग्लासात किंवा पन्नीत दही ठेवलं त्याच्यात थोडी तर वास येतेच येते. मी बघितलं आहे खूप वेळा. तर मी आता हा भांडा घेतला आहे. म्हणजे घेतला तर खूप वर्षाचा आहे, पण मी आता यूज करत आहे. आणि तडका पण साईडमध्ये तयार होता आणि चटणी पण ऑलमोस्ट एकदम तयार होती. आणि मी त्याच्यात साखर पण घेतली होती, मीठ पण घेतलं होतं, कढीपत्ता आणि मिरची आणि मोहरीचा तडका पण दिला होता. आणि याला फ्रीजमध्ये थोडं थंड करायला मग मी ठेवून घेतले होते. आणि तडका थोडासा मी गॅस बंद केला होता, कारण काय माहीत ते कटोरी तर आगच झाली होती. तर मी गॅस बंद करून घेतला होता. आणि त्याच्यानंतर आपलं साधंच, म्हणजे एवढं काही विशेष नव्हतं बनवलं आज. एक साईडला नॉनव्हेज पण बनवत होतं, तर त्यांनी थोडंसं सुचत नव्हतं, तर मी सगळ्यात आधी व्हेज बनवलं, त्याच्यानंतर नॉनव्हेज बनवलं. असाच दिवस माझा आज किचनमध्येच गेला, भांडे घास स्वयंपाक करण्यात. तर मी डबल गॅस चालू करून तडका थोडासा होऊ दिला आणि तो फटकन याच्यात चटणीत टाकला. आणि चटणी एवढी सुंदर लागते. आमच्या इकडे तर वांग्याच्या भाजीसोबत बिट्टी आणि त्याच्यासोबत ही चटणी एकदमच चांगली आहे. आणि बघू शकता वांग्याची भाजी पण शिजली नव्हती, पण ठीक आहे, शिजत होती. मी अजून पाणी टाकलं होतं त्याच्यात. आणि त्याचबरोबर मी हे सगळं क्लीन केलं आणि कॅन आली होती, पाणी पण नव्हतं घरात, सगळे भांडे खाली होते. तर मी कॅन घरात घेऊन आली आणि ती कॅन ठेवावं लागते याच्यावर, तर खूपच अवघड जातं, कारण एवढं जागा नाही त्याच्या खाली. आणि मला असं वाटलं की पाणी थोडं कमी होत आहे, तर मी अजून अर्धा ग्लास पाणी टाकला. आणि त्या साईडला मी बाटीसाठी, आता तुम्ही तर पाण्यात पण उकळू शकता, पण ते पाण्यात उकडलेली मला जमत नाही, तर मी खाली पाणी करते, त्याच्यावर चाळणी ठेवते आणि थोडं पाणी बॉईल आलं की मग ते चांगलं जसं बॉईल्ड होतं ना पाणी, त्या वाफेवरच ती शिजून येते आतून. आणि पीठ जसं बिट्ट्यांचं आणि रोडग्याचं पीठ ना वेगळं असतं, जसं तो थोडं जाड असतं. तर मी ना 2 किलो गहू आधीच पिसून ठेवले होते, जाडवाले, की चांगले येऊ.
आणि याच्यात आपलं साधारण मीठ, जिरं आणि तीळ घेतली होती आणि खूप असं कडक भिजवलं होतं. आणि बघू शकता गोल तर पोळ्या घेतल्याच नव्हत्या मी, आडव्या तिडव्या कशा आल्या तशा मी पोळ्या केल्या होत्या. आणि जास्त नाही, मी फक्त 4 बिट्ट्या बनवल्या होत्या, कारण 4मध्ये पण 2 खापं करावं लागतात. आणि त्याची घडी मी करून बघत होती, पण माझा ट्रायपॉड तुटल्याने मग मी थोडंसं जोडजाड करून मग मी त्याला पण ठीक केले. असं करता करता कधी 2 वाजले माहितीच नाही पडलं काम करता करता. आणि बघू शकता मग थोडंसं ते सुधारलं ट्रायपॉड, मग मी दाखवलं. जास्त मोठ्या नव्हत्या केल्या, कारण जास्त मोठ्या केल्यानं ते शिजतच नाही आतून, मग त्या कापा, मग अजून त्याला वाफेवर ठेवा. म्हणून एकदम मीडियम साईजच्या केल्या, तरी आपली छोटी कटोरी असते त्याच्या बरोबरीच्याच होत्या. आणि बघू शकता कशा बरोबर मोदकसारख्या रेषा आल्या होत्या. अशा मोदकला नाही येत, पण बिट्ट्यांना आल्या. आणि असेच मी सगळे बिट्ट्या तयार केल्या होत्या आणि याला वाफेवर पण ठेवलं होतं. तरी मी वाफेला 15 ते 20 मिनटं याला वाफेवर ठेवलं होतं, कारण उकळल्या पाण्यात लवकर होतात, पण वाफेवर लवकर होत नाही, कारण एकावर एक खूप लेयर असतात. बघू शकता तुम्ही. आणि पाणी पण चांगलं बॉईल झालं होतं. आणि मी साडीला काही तेल वेल काहीच नव्हतं लावलं, कारण चिपकतच नाही. तर सगळ्यात आधी मधात ठेवलं, फिर आजूबाजूला. आणि हे वाफेवर होसपर्यंत मी म्हणजे बाकीतले घरातले काम केले, जे सगळे पडलेले होते. आणि याच्यात मी पीठ अजून भिजवलं होतं पोळ्यांसाठी, कारण काही जण बिट्ट्या खातात, काही जण पोळ्या खातात, तर दोन्ही बनवावं लागतं. आणि बघू शकता किती सुंदर अंदरून एक एक पुडत त्याचा निघत होता. बघू शकता. आणि अंदरून पण शिजल्या होत्या, कच्च्या नव्हत्या. आणि पुडत पण खूप चांगले निघत होते. आणि मी त्याला तळलं होतं. तुम्ही कशातही तळू शकतात, तेलात, तुपात, डालड्यात. मी तेलात तळलं होतं, कारण तुपात खूप जास्त गेलं असतं, तर म्हणून मी तेलात तळलं. आणि बघू शकता जास्त नाही, तसं लालसर कलर येईपर्यंत जास्त कडक नाही तळलं होतं, कारण मग ते चावायला त्रास होतो ना. म्हणून मी पद्धतशीर, जास्त नरम नाही, जास्त कडक नाही, पण खायला खूप चांगल्या लागतात. आणि मी खूप दिवसानंतर बनवल्या होत्या, तरी पण असं म्हणावं 5-6 महिन्याच्या नंतर. मी पहिले नेहमी बनवायची, पण मला थोडंसं मी बंद केलं, कारण कंटाळ पण येते, कारण रोजच खाऊ एकच एक बोर पण होतं. म्हणून खूप दिवसानंतर बनवली होती मी अशी दाल बाटी. आणि मग मी पूर्ण घर क्लीन केले. आणि संध्याकाळची वेळ होती, तर मग मी थोडीशी भांडे डबल धुतले. बघू शकता 6:15 वाजले होते आणि माझे सगळे कामं झाले होते. पहिल्यांदा एवढ्या लवकर 6 वाजता जेवण सगळे. आणि त्याच्यानंतर मी थोडेसे मग बाहेर फिरायला